बाळगोपाळ अजून कोणत्या गोष्टीची वाट बघता गेली कोणत्याही करा की आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपण भर लावायचे आहेत. तर मित्रांनो आज सराव शिबिर आहे. बाळगोपाळ तुम्ही आठ लावू नका सराव शिबिरामध्ये आपण सहभागी झाल्यात त्याबद्दल तुम्हाला आम्ही म्हणून ज्याप्रमाणे आपण मगापासून बोलतोय की प्रत्येकाने सुरक्षित राखणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या प्रकारचं वातावरण पाहिलं की गेल्या 2 ते 3 महिन्यात कशा प्रकारचं वातावरण होतं आणि त्यातून ज्या प्रकारे मुंबईचं स्पिरिट म्हणतात जे जोश जो उत्साह तो या उत्सवामध्ये आणि विशेषतः भेंडीमध्ये या उत्सवामध्ये एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलेलं असतं. लवकर बाळगोपाळ शिव कांदिवली युवा मित्र मंडळ अनिकेत इकडे शिव कांदिवली युवा मित्र मंडळ आपण पथक घेऊन जायचं. जे समोरच्या देशाने गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेले होते. शिव कांदिवली जे गोविंद पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत दाखल होत आहेत आणि दाखल होऊन निघतायत त्या सर्वांना उपस्थित आहे. 2 करून पथकाचा असवायचे या मैदानामध्ये हे लवकर बाळगोपाळ एक वेगळ्या सबका गोविंदा जो हजारे आपले जन लपण्यासाठी लढताय आणि नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन पूर्ण भारतामध्ये सादर झाल्यानंतर पहिल्यांदा आपली दुसरी लढाई संपल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि वेगळ्या प्रकारची एक टोपी जी गांधी टोपी म्हणून आपण पाहतोय. संजय बाळगोपाळ तयार आहे. 8 थरामध्ये 4 वॉटर सप्लाय ज्याने आम्हाला केलंय पाण्याची सुविधा ते मांढरे साहेब यांच्या देखील आम्ही एक सन्मान करतोय. मांढरे साहेब आम्हाला पुष्पगुच्छ देऊन पाण्याची व्यवस्था करून दिली ते महेश यांचा आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक सत्कार करत आहोत. संजय नगरचा अजून एक शेवटची संधी आहे. प्रयत्न सुरू आहे. शिव कांदिवली ज्यांनी छायाचित्रण केलेलं आहे ते छायाचित्रकार श्री मेडेकर यांनाही इथे सन्मानित केले जात आहे घोडेकर वहिनींच्या हस्ते. शिव कांदिवली हे गोविंदा पथकातला खेळाडू बघा. एक गोविंदा नक्कीच स्वातंत्र्याची दुसरी लढाई जे लढत आहेत ते म्हणजेच दिल्लीचे तख्त लागत होत महाराष्ट्र माझाचे आपलेच अण्णा हजारे आणि तशीच एक गांधी टोपी घेऊन हा बघा नक्कीच सलामी देईल यात काही शंकाच नाही. 2 श्री मेडेकर यांना मी सांगतोय विनंती करतो की त्यांनी आणि हे बघा येस नक्कीच सलामी देतोय आणि त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून त्यांचा इथे सन्मान